नमस्कार मंडळी, दाबेलीची रेसिपी तुम्हाला सांगते। दाबेली करण्यासाठी बटाटे आधी उकडून घेतले, त्यानंतर 2 चटण्या तयार करून घेतल्या। आधी लसणाची चटणी तयार करण्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये लसूण, 1.5 चमचा लाल तिखट, थोडंसं जिरं, चवीनुसार मीठ घातलं आणि या चटणीमध्ये थोडंसं पाणी घातलं। मिक्सरच्या भांड्यामधनं ही चटणी बारीक वाटून घेतली आणि खूप छान लसणाची चटणी तयार झाली। ही एका बाउलमध्ये काढून ठेवली। त्यानंतर पुदिन्याची चटणी तयार करण्यासाठी पुदिना स्वच्छ धुवून घेतला। त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, जिरं आणि चवीनुसार यामध्ये मीठ घातलं आणि ह्या चटणीमध्ये सुद्धा थोडंसं पाणी घातलं। मिक्सरच्या भांड्यामधनं ही चटणी बारीक अशी फिरवून घेतली। पुदिन्याची चटणीसुद्धा तयार झाली। दाबेली करण्यासाठी मी भानुशालींचा दाबेलीचा मसाला वापरते, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे। या मसाल्यामध्ये आपल्याला जिरे पूड किंवा तिखट असं काहीही घालायचं नाही आहे। ह्यामध्ये अगदी मीठसुद्धा आहे, सगळ्या गोष्टी या मसाल्यामध्ये आहे। पॅन गरम करून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं, त्याच्यानंतर 1.5 चमचा हा मसाला घातला, हा थोडा परतून घेतला। त्यानंतर त्यामध्ये मॅश केलेला बटाटा घातला आणि बटाटा घातल्यानंतर सगळा बटाटा छान मॅश करून घेतला। हा मसाला या बटाट्यामध्ये एकजीव केला, याला रंग पण खूप छान आलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 छोटा चमचा चिंचेचा कोळ घातला आणि सगळीकडनं ही भाजी मिक्स करून घेतली। छान दाबेलीची भाजी तयार करून ठेवली। त्यानंतर एकीकडे दाबेलीमध्ये घालण्यासाठी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काढून ठेवल्या। बारीक चिरलेला कांदा, त्याच्यानंतर डाळिंबाचे दाणे, नायलॉन शेव, शेंगदाणे, कोथिंबीर, नंतर लसणाची चटणी, पुदिन्याची चटणी हे सगळं काढून ठेवलं आणि या भाजीवर थोडेसे डाळिंबाचे दाणे, त्याच्यानंतर शेंगदाणे, नंतर भरपूर सारा असा कांदा, कोथिंबीर हे सगळं पेरून ठेवलं या भाजीवर। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। खूप छान ही दाबेलीची भाजी तयार झालेली आहे आणि ही देताना पाव आधी कट केला, त्यामध्ये दोन्ही चटण्या लावल्या, त्यानंतर ही दाबेलीची भाजी घातली आणि ज्यांना जास्तीचे शेंगदाणे किंवा डाळिंबाचे दाणे हवेत ते त्याच्यात घातले अजून आणि अशा प्रकारे सगळ्या दाबेली तयार करून घेतल्या। एकीकडे तवा गरम करायला ठेवलेला होता, त्या तव्यावर थोडंसं बटर घातलं आणि ही दाबेली शेकून घेतली दोन्हीकडनं छान। मंद आचेवर ही दाबेली दोन्हीकडनं शेकून घेतलेली आहेत आणि दाबेली तयार झाल्यानंतर नायलॉन शेव आपल्याला त्याच्यावर टाकायची आहे आणि नायलॉन शेवमध्ये ही दाबेली सगळीकडनं घोळवून घेतली आणि सगळ्यांना गरम गरम खायला दिली। तुम्हीसुद्धा अशा प्रकारे दाबेली तयार करू शकता। धन्यवाद।